लॉग इन टू कंट्रोल पॅनल, सी पॅनल ज्याला आपण म्हणतो. सगळ्यांना माझी विंडो दिसते? दिस जर असेल तर टाईप 1 करा. ओके. आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, आपली जी वेबसाईट जिथं रन होणार आहे त्या वेबसाईटला सर्टिफिकेट आहे का बघायचं. तर डीव्ही सर्टिफिकेट आलेलं असेल, प्रायमरी डोमेन डीव्ही सर्टिफिकेट, आणि तुमच्या वेबसाईटच्या नावाच्या पुढे एक लॉक दिसेल. ज्यांच्या नावाच्या पुढे लॉक आहे त्यांनी टाईप 1 टाईप करा. ओके, व्हेरी गुड. याचा अर्थ काय आहे की तुमची जी वेबसाईट आहे त्याला सिक्युरिटी सर्टिफिकेट आहे, SSL ज्याला आपण म्हणतो, राईट. HTTPS प्रोटोकॉल जो आपण वापरतो ना, हायपरटेक्स्ट ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल सेक्युअर, तर हे ते SSL सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला, याचा अर्थ. याच्यानंतर जी सगळ्यात महत्वाची गोष्ट येते, तुम्हाला तुमच्या होस्टिंग कंपनीकडून भेटलेल्या डिटेल्स. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट येते मेलिंग लिस्ट, डिस्क युसेज. अनलिमिटेड डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. त्याच्यापैकी तुम्ही जो वापरलेला डेटा आहे तो इथं दिसतो. तुम्ही जे काही इन्स्टॉल करता, ज्या काही फाईल्स ठेवतात, ती इथं तुमची साईज वाढत जाते. त्याच्यानंतर बँडविड्थ, अनलिमिटेड बँडविड्थ तुमच्या वेबसाईटसाठी आहे, त्यातलं तुम्ही किती युटिलायझेशन करताय. त्याच्यानंतर तुमचे काही ॲडव्हान्स डोमेन्स आहेत का, सब डोमेन आहेत का, तर सब डोमेन सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. फॉर एक्झाम्पल मी माझे एक मेन डोमेन आहे bharatividyapit.edu, तर मी त्याचे सब डोमेन असे करेन ymimkarad.bharatividyapit.edu, bvu kolhapur.bharatividyapit.edu. हे झाले सब डोमेन, म्हणजे त्या मेन डोमेनच्या अंडर सब डोमेन येतात. त्याच्यानंतर ईमेल अकाउंट, आता अजून आपण ईमेल अकाउंट क्रिएट केलेले नाहीये, पुढे जाऊन ईमेल अकाउंट क्रिएट करतो. म्हणजे काय, ऍडमिन @ तुमच्या वेबसाईटचं नाव, सपोर्ट @ तुमच्या वेबसाईटचं नाव. फॉर एक्झाम्पल आता olympicssportglobal.com नावाची आपण वेबसाईट तयार केलेली आहे, तो support @ olympicssportglobal.com हा ईमेल आयडी आपण क्रिएट करू शकतो. म्हणजे तुमचा पर्सनलाइज्ड ईमेल ऍड्रेस, नंबर ऑफ ईमेल ऍड्रेस तुम्ही क्रिएट करू शकता. त्याचबरोबर ऑटो रिस्पॉन्डर्स क्रिएट करू शकता. आता वेब मार्केटिंग मध्ये ऑटो रिस्पॉन्डरला फार महत्व असते. ऑटो रिस्पॉन्डर म्हणजे काय, तर तुमच्या कस्टमरनं तुम्हाला कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला किंवा कम्युनिकेट नाही करायचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेशन तुमचं राहिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या कस्टमरला एक मेल पाठवलेला आहे की ज्याच्यातून तुम्हाला फाइंड आउट केले 1,00,000 लोकांना तुम्ही मेल पाठवलेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करताय की एक PDF फाईल तुम्ही प्रोव्हाइड करताय. जर ती फाईल तुमच्या कस्टमरला गरजेची असेल तर तो काय करतो, लॉग इन करतो, सबस्क्राईब करतो आणि ती फाईल डाउनलोड करून घेतो. त्याच्यानंतर तो कस्टमर तुमच्याकडे रीच झालेला आहे, सबस्क्राईब केलेला आहे. सबस्क्राईब केलेल्या कस्टमरला तुम्ही दुसरा मेल, ऑटोमॅटिक मेल तयार करून ठेवलेला असतो. तो मेल जातो की तुम्ही पर्टिक्युलर फाईल डाउनलोड केलेले आहे, हे अदर आमचे प्रॉडक्ट आहेत, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही पर्टिक्युलर तुम्ही एक
लिंक प्रोव्हाइड करता, त्याच्यावर क्लिक करायला सांगता. जे अशा रिलेटेडचे तुम्ही एक 10, 15, 5, 6, 10 ईमेल करत असता. आता बऱ्याच वेळेला असं असतं की कस्टमर तुमचा ईमेलला रिस्पॉन्ड करत नाही, तर ऑटोमॅटिकली 15 तुम्ही टाइम ड्युरेशन ठेवता, 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 10 दिवस वगैरे. तर ऑटोमॅटिकली त्या कस्टमरला मेल जातात. तुम्हाला सेपरेटली मेल करायची गरज नाही. एखाद्या कस्टमरने तुमचा प्रॉडक्ट परचेस केला, तर तोच प्रॉडक्ट त्याला पुन्हा रिकमेंड करायचा आहे का, तर नाहीये. तर तुमच्याकडे नवीन प्रॉडक्ट आला, तर नवीन प्रॉडक्टचा ऑटोमॅटिकली मेल तुमच्या कस्टमरला गेला पाहिजे. तर ते ऑटो रिस्पॉन्डर मध्ये तुम्ही सेटिंग करू शकता. त्याच्यानंतर FTP अकाउंट्स, तुम्हाला नंबर ऑफ FTP अकाउंट्स भेटतात, ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली फाईल स्टोअर, हेवी डेटा जो आहे तो तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर MySQL डेटाबेस तुम्हाला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. CPU युसेज 0% युटिलायझेशन आहे आता. एंट्री प्रोसेसेस 50 प्रोसेसेस तुम्हाला सायमल्टेनियसली चालतील, त्याच्यापैकी आता तुमच्या प्रोसेसेस 0 आहेत. फिजिकल मेमरी युसेज 2 GB मेमरी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यातलं युटिलायझेशन 0, कारण आता आपण काहीच केलेलं नाहीये, त्याच्यामुळे 0 दाखवतोय. जसं जसं तुम्ही इन्स्टॉलेशन, टेम्पलेट्स, त्याच्यानंतर तुम्हाला थीम्स तुम्ही घेता किंवा तुमच्या फंक्शनॅलिटीज तुम्ही ऍड करत जाता, प्लगइन्स ऍड करत जाता, तशी तुमची मेमरी साईज वाढत जाते. ओके. IO युसेजेस 0, नंबर ऑफ प्रोसेसेस 0. तर हे तुमचे हार्डवेअर डिटेल्स आहेत, ॲज वेल एज सॉफ्टवेअर डिटेल्स आहेत तुमच्या. तुम्ही ज्याच्यावर हे तुम्हाला एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट करून दिलेलं असतं, त्याचे डिटेल्स तुमच्याकडे आहेत. ओके. तर हे डिटेल्स तुम्ही, हा जो पहिला सेक्शन आहे हा कॉपी करून जर ठेवला तरी चालेल, नाही कॉपी केला तरी चालेल. आता तुम्हाला हे कंट्रोल पॅनल प्रोव्हाइड अशासाठी केलं जातं की तुमच्या संपूर्ण फंक्शनॅलिटी ज्याच्यातून तुम्हाला हँडल करायचे असतात. ओके. आता सगळ्यात महत्वाची जी प्रोसेस जी आहे ती बॉटमला तुम्हाला इन्स्टॉलर भेटेल, वर्डप्रेस. तर तुमच्या होस्टवर वर्डप्रेस आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. नॉर्मली कोणतंही मशीन, कोणताही कम्प्युटर आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की आपल्या मशीनवर ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल आहे का. नो व्हॅलिड सर्टिफिकेट आले. तू काय क्लिक केलंस पूर्वेश, जरा माइक ऑन करून मला सांगशील काय झालेलं आहे. ते सर्टिफिकेट लॉकचं तुम्ही विचारलं ना सर, हा, DV सर्टिफिकेट, ते ब्रॅकेट मध्ये नो व्हॅल्यू सर्टिफिकेट आलं आणि लॉक ओपन आहे. लॉक ओपन आहे का. ओके. हा. तर SSL सर्टिफिकेट त्याला इन्स्टॉल करायला लागेल, आपण इन्स्टॉल करून घेऊ, डोंट वरी. ओके. ओके. महत्वाची गोष्ट काय असते की आपल्याकडे कम्प्युटर आहे, कम्प्युटर जर ऑपरेटिंग सिस्टम जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. ओके. तर तुम्हाला जे व्हर्च्युअल मशीन दिलेले असते त्याच्यावर ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल्ड आहे. आता तुमच्या फंक्शनॅलिटीज वर्क करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशनची गरज आहे. म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर तुमच्याकडे आहे, ऑपरेटिंग सिस्टम आहे, आता तुम्हाला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची गरज आहे. जर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो की तुम्हाला तुमच्या मशीनवर मायक्रोसॉफ्ट वर्ड इन्स्टॉल्ड नाहीये आणि तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डची फाईल तुमच्या मशीनवरची ओपन करायची आहे, तर तो काय मेसेज देईल की नेसेसरी ऍप्लिकेशन नीड टू इन्स्टॉल. म्हणजे तुमच्याकडे वर्ड डॉक्युमेंटची फाईल आहे पण वर्ड ऍप्लिकेशन इन्स्टॉल्ड नाहीये. तसं आपण आपले वेबसाईट जे आहे, जे पेजेस आहेत ते वर्क करण्यासाठी आपल्याला वर्डप्रेस इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. सो ऍट द बॉटमला तुम्हाला सॉफ्टप्लस ऍप्स इन्स्टॉलर मध्ये वर्डप्रेस दिसेल, तर वर्डप्रेस वर क्लिक करायचं आहे. वर्डप्रेस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारण ही विंडो दिसेल. सगळ्यांना ही विंडो दिसते का? दिसत असेल तर 1 टाईप करा. ओके. मी तुम्हाला माझ्या मशीनवरची स्क्रीन विचारत नाही, तुम्ही तुमच्या याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये
ब्राउझर मध्ये ती विंडो दिसते का मला सांगायचं आहे. तुम्ही सर्वजण माझ्या विंडो बद्दल सांगताय, तुम्ही तुमच्या विंडो बद्दल सांगायचं आहे. वर्डप्रेस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो आलेली आहे का? ओके. आता इथं बघा, तुम्हाला लेआउट सर्वसाधारण असा दिसेल. तुमच्या वेबसाईटचा हॅलो वर्ल्ड, आर्काइव्ह्ज, कॅटेगरी, रिसेंट पोस्ट वगैरे असं दिसेल. त्याच्यानंतर इन्स्टॉल नाव, माय ऍप्स, आणि इथं थोडक्यात सांगितलं स्पेस रिक्वायर्ड. हे ऍप्लिकेशन तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करायला किती साईज लागेल, तर 43.47 MB. तर इथं इन्स्टॉल नावला क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल नाव क्लिक केल्यानंतर इथं पण पोहोचलाय का बघा तुम्ही. सॉफ्टवेअर सेटअपला पोहोचलं जर असेल तर टाईप 1. ओके, व्हेरी गुड. आता याच्यामध्ये चूज द व्हर्जन यू वॉन्ट टू इन्स्टॉल, ऍज इट इज सोडून द्यायचं. त्याच्यानंतर चूज इन्स्टॉलेशन URL, इथं HTTPS सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला 4 दिसतील, याच्यापैकी सिलेक्ट करायचं आहे https:// आणि तुमचा डोमेन सिलेक्ट करायचा आहे. इथं डोमेन येईल, डोमेनचं नाव सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढे जो WP आहे ते WP काढून टाकायचं. आता काय होतं बघा, तो तुमच्या डिफॉल्ट, अदरवाईज काय होईल की ज्या वेळेला तुम्ही तुमची वेबसाईट ब्राउझर मध्ये टाकाल त्यावेळी दिसताना असं दिसेल olympicssportsglobal.com/WP/homepage. तर ते आपल्याला WP डिरेक्टरी नको आहे म्हणून आपण ती काढून टाकलेली आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वेबसाईटचं नाव लिहायचं आहे. मी इथे लिहितो ऑलिम्पिक स्पोर्ट्स, आणि साईटचं डिस्क्रिप्शन थोडक्यात लिहायचं. हे आपण चेंज करू शकतो नंतर सुद्धा, तरी पण सुरुवातीलाच लिहा ए लीडिंग स्पोर्ट्स वियर अँड इक्विपमेंट सप्लायर. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ऍडमिन युजर नेम काय ठेवायचं आहे. मी ऍडमिन ऍज इट इज ठेवेन, मी पासवर्ड फक्त चेंज करून घेतो. तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करा. शक्यतो करून 8 कॅरेक्टर पेक्षा जास्त असावा, ज्याच्यामध्ये अल्फाबेट कॉम्बिनेशन अप्पर केस लोअर केसचं असावं, त्याच्यानंतर स्पेशल सिम्बॉल असावं आणि नंबर्स न्यूमेरिक्स असावे. 8 कॅरेक्टरच्या पुढे जर ठेवलं तर तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड म्हणून शो करतो. त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट असंच ठेवा ऍडमिन ईमेल admin@olympicssportglobal.com, लँग्वेज इंग्लिश, बाकी काही चेंजेस करू नका. ऍडव्हान्स मध्ये तुमच्या डेटाबेसचं नाव दिसेल, टेबलचं प्रिफिक्स दिसेल, म्हणजे तुमच्या टेबलच्या नावाला प्रिफिक्स असेल WPO0_ जे काय टेबल्स आपण क्रिएट करणार असू ते असेल. डेटाबेसचं नाव असेल AOlympic_WP945. ओके. याच्यामध्ये बाकी चेंज करायची काही आवश्यकता नाहीये. सर ऍडमिन ईमेल आणि ऍडमिन युजर आयडी वेगळं वेगळं पाहिजे का सेम असलं तर चालतं? काय म्हणला तुम्ही? ऍडमिनचं ईमेल आणि ऍडमिनचं युजर आयडी एक ठेवू शकतो? नाही, ते ऍडमिनचा युजर नेम काही तुम्ही देऊ शकता, फक्त ध्यानात ठेवा म्हणजे झालं. बेटर फक्त काय करा, ऍडमिन युजर नेम वर्ड डॉक्युमेंट मध्ये कॉपी करून ठेवा. मी लागलं तुम्हाला सांगतो कसं. आम्ही ईमेलच ठेवते ते. हा, ऍडमिन ईमेलच ठेवते ऍडमिन युजर म्हणून. ईमेल ठेवू नका, ध्यानात राहत नाही. बरं. ऍज इट इज ऍडमिन जर ठेवलं तर चालेल, काय हरकत नाही. ओके. ऍडमिन युजर नेम अँड पासवर्ड
करून ठेवा की जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर ते विसरलं वगैरे असं डोक्यातून जायला नको ना. ऍडमिन पासवर्ड ऍडमिन ईमेल आहे तो ऍज ते सोडून द्यायचा आहे. आणि इथं थीम्स तुम्हाला कोणत्या सिलेक्ट करायचे जर असतील तर ते थीम्स सिलेक्ट करायचे. गरजेचे नाही की आता घेतली पाहिजे, तरी तुम्ही सिलेक्ट करू शकताय. ओके. ठीक आहे, मी एक सिलेक्ट करतो आणि इथं खाली दिलेलं आहे की ईमेल इन्स्टॉलेशन डिटेल्स टू तुमच्या ईमेलला तुमचे इन्स्टॉलेशन डिटेल्स सेव्ह करून घ्यायचे. आणि इन्स्टॉलवर क्लिक करायचं. आता इन्स्टॉलवर क्लिक करताना वर जाऊन पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्या की तुम्ही तुमचं व्हर्जन ऍज इट इज ठेवलेलं आहे. इन्स्टॉलेशन URL HTTPS जे काय आहे ते तुमचा डोमेन सिलेक्ट करायचा आहे. डिरेक्टरी इथं जी टाईप केलेली असेल ती काढून टाकायची आहे. साईटचं नाव द्या, साईटचं डिस्क्रिप्शन द्या, युजर नेम पासवर्ड बाकी ऍज इट इज ठेवा. तुम्हाला जे पाहिजे ते थीम सिलेक्ट करा आणि इन्स्टॉलवर क्लिक करा. सर इन्स्टॉलेशन हार्डली 30 to 40 सेकंड मध्ये होऊन जाते तुमच्या. Sir. हा बोला. ट्रस्टेड SSL सर्टिफिकेट वॉज नॉट फाउंड चूज प्रोटोकॉलचे इथं येऊ दे, आपण इन्स्टॉल करून घेऊ नंतर. चालते ना नंतर. हो हो. इथे मेसेज आलेला असेल बघा तुम्हाला, कॉंग्रॅच्युलेशन द सॉफ्टवेअर वॉज इन्स्टॉल्ड सक्सेसफुली. याच्यानंतर तुम्हाला 2 लिंक दिसतील. वर्डप्रेस हॅज बीन सक्सेसफुली इन्स्टॉल्ड ॲट तुमच्या वेबसाईटचं नाव आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह URL. तर खाली जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह URL आहे ना त्याला राईट क्लिक करायचे आणि ओपन लिंक इन न्यू टॅब म्हणायचं. आता तुम्ही डॅशबोर्डला आला का बघा बरं सगळे. हे तुमचं ऍक्च्युअल ऍडमिन पॅनल आहे, तुमच्या वेबसाईटचं ऍडमिन पॅनल. ओके. चला मी क्विकली विचारून घेतो. इशिता डॅशबोर्डवर पोहोचली का? ओके, वेअर ॲट सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड. यस यस मल्हार. यस. तुमचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर हे 2 URL तुम्हाला भेटतील. अजून कोण? पूर्वेश. ओके. सायली तुमचं काय झालंय? सर माझं नाही येत आहे. काय होतंय? सर्व्हर्स IP ॲड्रेस कुड नॉट बी फाउंड. असं येतंय का? हा ठीक आहे, एक काम करू.
लेक्चर झाल्यानंतर आपण तुझे SSL पहिले इन्स्टॉल करून घेऊ हा आणि नंतर हे करू. ओके. चल. ओके, डॅशबोर्डवर आपण आता सगळेजण पोहोचले का? इथं जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह URL आहे त्याला राईट क्लिक करायचं आणि ओपन लिंक इन न्यू टॅब म्हणायचं. तर डॅशबोर्डवर सगळे पोहोचलेले असतील माझ्या माहितीनुसार. ओके. आता डॅशबोर्ड वर पोहोचल्यानंतर इथं सेटिंगला जायचं. सेटिंग एकदा तुमच्या वेबसाईटवर चेक करून घ्या. साईट टायटल तुम्ही दिलेलं ऍज इट इज आहे. टॅगलाईन, वर्डप्रेस ऍड्रेस URL, साईट URL, ऍडमिनिस्ट्रेशन ईमेल ऍड्रेस, मेंबरशिप ऍज इट इज ब्लँक ठेवा. एनीवन कॅन रजिस्टर. डेट फॉर्मॅट तुम्हाला कोणता पाहिजे तो घेऊ शकता. ओके. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो परमालिंक्स. परमालिंक मध्ये पोस्ट नेम सिलेक्ट करायचा आहे. समजा जर तुम्ही प्लेन जर ठेवलं किंवा डे अँड नेम जर ठेवलं तर अननेसेसरी तुमच्या ब्राउझर मध्ये डेट्स दिसेल. ओके. न्यूमरिक जर ठेवलं तर न्यूमरिक्स दिसतात. त्याच्या ऐवजी पोस्ट नेम हे सिलेक्ट करायचं आहे. सो तुमचं जर होम पेज असेल तर होम दिसेल तुम्हाला, किंवा कोर्स असेल तर कोर्स दिसेल. जे पेज असेल त्या पेजचं नाव इथं दिसतं. पोस्ट नेम कोणती गोष्ट यूज केली की चेंज सेव्ह करायचं सगळ्यात महत्वाचे. रायटिंग मध्ये काही चेंज करू नका. हॅलो हा. सर, मी जरा मिस केलं मध्ये टायटल आणि कंटेंट वगैरे ते लिहायचं आहे ना? हो हो. सेटिंग मध्ये जनरलला जायचं. साईट टायटल तुम्ही इथं पण पोहोचलाय का डॅशबोर्डवर? हो, मी डॅशबोर्डवरच आहे. हा. सेटिंग जनरल, साईट टायटल तुम्ही ऑलरेडी दिलेलं असते तेच इकडे आलेले येत आहे. क्विक ड्राफ्ट मध्ये लिहायचंय का? काय क्विक ड्राफ्ट म्हणून एक आहे तिथं. तुमची स्क्रीन शेअर करता का? एकच मिनिट. मी माझी स्टॉप करतो, त्याशिवाय तुम्हाला शेअर करता येणार नाही. स्क्रीन शेअर करा तुमची. हॅलो. हा. तुमची स्क्रीन शेअर करा. स्क्रीन शेअर होत नाही का? हो, मला वाटतं सर तुमची बंद करायला लागेल का मला पूर्ण मी स्क्रीन? बंद केलेली आहे. तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करा. खाली शेअर ऑप्शन येतो ना, शेअर स्क्रीन, त्याच्यावर क्लिक करा. मी सेटिंग चेंज केलेली आहे. फुल स्क्रीन मोड करा. हा.
इथे लेफ्ट साइडला सेटिंग म्हणून बटन आहे बघ. लेफ्ट 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 बार मध्ये लेफ्ट बार तिथून आहे. हा खाली सेटिंग्स. हा जनरल सेटिंग्स. हा सन योगा योगा ब्रीदिंग मेडिटेशन टॅगलाईन आलेली आहे. ओके येऊ द्या खाली चेक करा खाली येऊ द्या. हा ओके. हा इथं लेफ्ट पॅनल मध्ये पुन्हा परमालिंक्स म्हणून आहे बघा. सेटिंग मध्येच खाली परमालिंक्स खाली 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 अजून खाली. हा क्लिक करा त्याच्यावर. हा पोस्ट नेम सिलेक्ट करायचं त्याच्यातलं. डे आणि नेम आहे ना त्याच्याऐवजी पोस्ट नेम खालून सेकंड लास्ट. हा खाली सेव्ह बटन असते ते सेव्ह करायचं खाली. स्क्रोल करा अजून खाली. सेव्ह चेंजेस. ओके गुड. ओके करा स्क्रीन स्टॉप केली तर चालेल. पेजेस वर क्लिक करा. बाय डिफॉल्ट 2 पेजेस तुम्हाला आलेले असतील. ओके आता सॅम्पल पेजची आपल्याला गरज नाही. आपण डिलीट वगैरे करायचं नंतरच बघू. सुरुवात सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण थीम्सला जायचं आहे. अपीअरन्स मध्ये थीम्स. आता इथं तुम्हाला भरपूर थीम्स दिसतील जे आपण इन्स्टॉलेशनच्या वेळेला जी सिलेक्ट केलेली होती ती थीम आहे. आता थीमचा उपयोग काय तर आपली वेबसाईट किंवा आपलं पेज कसं डिस्प्ले होणार हे थीम ठरवते. म्हणजे आता इथं व्ह्यू साईट राईट क्लिक इन न्यू विंडो. तर ही वेबसाईट पेज सर्वसाधारण होम पेज असं दिसेल. ओके ऑलिम्पिक स्पोर्ट जे काय असेल ती ही इमेजेस हॅलो वर्ल्ड आणि राईट साइडला एक बार आलेला आहे वगैरे. ओके तर मी आता याच्या ऐवजी ही दुसरी थीम मी सिलेक्ट करतो. ऍक्टिव्हेट करतो. ही थीम ऍक्टिव्हेट झालेली आहे आता. ओके आणि पुन्हा मी चेक करतो. राईट क्लिक ओपन इन न्यू टॅब. आता तुम्हाला दिसेल की पुन्हा थीम चेंज झालेली. लास्ट टाइम पाहिलं की आपण रेड कलर मध्ये येत होतं वगैरे. याचा अर्थ काय आहे जी थीम तुम्ही चूज करणार आहे त्याच्यावर तुमच्या वेबसाईटचा कंटेंट कसा दिसणार आहे हे ठरणार आहे. ओके तर सगळ्यात महत्वाचे आहे ते आपण थीम घ्यायच्या कशा. ओके तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे त्या आहे त्या तुमच्या ज्या मल्टिपल थीम्स आहेत त्या थीम अगोदर डिलीट करून टाकायचे. एकच थीम ठेवा फक्त. ऍक्टिव्हेट केलेली ती थीम असू द्या बाकीचे डिलीट करून टाका. ओके आता तुमच्या याच्याकडे थीम एकच शिल्लक राहिलेली आहे आणि आपल्याला नवीन थीम सर्च करायची आहे. ओके तर तुम्हाला थीम दिसतात का याच्यावर? दिसतात पण आता एक्स्ट्रा जे आहे ते डिलीट कसं करायचं? एक मिनिट आपण पाठीमागे जाऊ. तुझी स्क्रीन शेअर करते का? एकच मिनिट माझी मी स्टॉप करतो. हा हा आता ही या 2 नंबरची जी थीम आहे त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक कर फक्त. हा खाली बॉटमला राईट साइडला डिलीट म्हणून एक लेबल दिसतंय. डिलीट राईट साइडला राईट बॉटमला. ऍक्च्युली ही पाहिजे होती. ही पाहिजे का? हो हा
मग ही ऍक्टिव्हेट करायची. ओके. हा ते ऍक्टिव्हेट कर. ओके. आता ऍक्टिव्हेट केल्यानंतर ते 1 नंबरला आलेले असेल. आता 2 नंबरची क्लिक करायची. ओके. बाकीचे डिलीट करायचे आहेत. क्लिक ओके. कर त्याच्यावर आणि इथं राईट साईडला डिलीट आहे. ओके. ओके करते. बाकीचे डिलीट करून घे. ओके. राईट. आता मला ज्या थीम होत्या त्या नको आहेत म्हणून मी काय करतोय की मी दुसऱ्या थीम चेक करायला सुरुवात करतो. मला स्पोर्टच्या रिलेटेड एखादी थीम आहे का बघायची आहे. सो आय टाइप स्पोर्ट. स्क्रीन नाही दिसत आहे तुमची. नाही दिसत का? एक मिनिट मी शेअर करायला विसरलो. दिसते का? कुठे सर्च करायचंय? आता मी काय केलं की अपीअरन्स थीमवर मी क्लिक केलं ना तर इथं ऍड थीम्स आल्या मला. ऍड थीमवर मी क्लिक केलेलं. इथं राईटला फीचर्ड, पॉप्युलर, लेटेस्ट आणि इथं सर्च बटन येते सुरुवात पुढं. आले का नाही आले? मी पुन्हा क्लिक करतो थीम्सला. माझ्याकडे एक थीम शिल्लक आहे आणि ऍड न्यूला मी क्लिक केलं. तुम्हाला ऍड न्यू बटन येते का इथं वर थीम्स? येतं. हा ऍड न्यू वर क्लिक करा. ऍड न्यू ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ थीम्स इथं दिसते. ओके. आर्ट रिलेटेड हवं असेल तर तसं काही सर्च करता येईल? हा इथं लिहायचं ना तिथं आर्ट टाइप करायचं. थीम म्हणजे तुमचा कंटेंट कसा दिसणार आहे त्याच्या रिलेटेड. आता आपल्या याच्यामध्ये काल हे होते मला वाटतं ब्युटिशियनचं काहीतरी करायचं त्यांना ही थीम चांगली आहे बघा, ब्युटी मार्ट. म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळच्या काही स्टॉक इमेजेस जे आहेत ना तयार करून घ्यायसाठी जे चार्जेस लागतात ना त्याच्याऐवजी तुम्ही एक्झिस्टिंग थीम पिक्चर्स यूज करू शकता. त्याचबरोबर अजून तुम्हाला मी ऍडिशनल सांगतोय कुठून पिक्चर घ्यायचे किंवा व्हिडिओज घ्यायचे. आता मी हे एजी मार्ट जे आहे ते त्याच्यासाठी घ्यायचं आहे मला, मी घेऊ शकतो. किंवा हे कशाचं रिलेटेड आहे, बिझमार्ट आहे. तर भरपूर थीम्स आहेत. जवळपास 4-5 हजारच्या वर थीम आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ज्याच्या रिलेटेड पाहिजे ती थीम तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता आपण एक डाऊट होता, जर आता थीम जी सिलेक्ट करणार ती फायनल असेल का? नाही असं काय नाही. तुम्ही कधीही कोणत्याही सेकंदाला तुम्ही दुसरी थीम घेऊ शकता. ओके, मग ते सगळं सेटिंग थोडं चेंज. ज्या वेळेला तुम्ही कंटेंट सगळे फिल करता ना त्याच्या अगोदर डिसाईड करायचं. आता तुम्ही काय करा की टाइम बिंग कोणतीही थीम सिलेक्ट करा. ओके. परत तुम्ही सगळे ते पेजेस डिलीट करून परत नवीन क्रिएट करून परत थीम तुम्ही दुसरी होताय. सिंपल आहे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप. आता मोस्टली मला एक ऍस्ट्राची आवडते म्हणून मी ऍस्ट्रा घेतो. ऍस्ट्रा थीम जस्ट ऍस्ट्रा टाइप करा, तुम्हाला ऍस्ट्राची थीम दिसेल. तर थीम दिसल्यानंतर थीम इन्स्टॉल करावी लागते. सगळ्यात महत्वाची गोष्ट इन्स्टॉलला क्लिक करा. ओके. इन्स्टॉल झाल्यानंतर जोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्हेट करत नाही तोपर्यंत ती तुम्हाला दिसणार नाही. ऍक्टिव्हेट म्हणा. ओके. आता आपल्या ऍस्ट्राची थीम ऍक्टिव्हेट झालेली आहे. मी ही दुसरी थीम आहे ती मी डिलीट करून टाकतो. ओके. थीम म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं एक समजून घ्या तुम्ही. एकच मिनिट.
थीम म्हणजे काय आहे, तर तुमच्या पेजचं व्हिज्युअल्स जे आहेत ना ते तुम्ही डिसाईड करता की माझे एंटायर वेबसाईट कशी दिसली पाहिजे, माझं फ्रंट पेज कसं दिसलं पाहिजे वगैरे, हे जे आहेत ना हे व्हिज्युअलाइज फायनल करणे म्हणजे थीम सिलेक्ट करणं. अदरवाईज अर्ली स्टेज मध्ये अगदी 3-4-5 वर्षापूर्वी काय होत होतं की तुम्हाला स्पेसिफिकली CSS चा कोड लिहायला लागत होता, स्पेसिफिकली HTML चा कोड तुम्हाला लिहायला लागत होता आणि मग ते डिझाईन तुम्ही ते फायनल करत होता. आता याच्यामध्ये फार सोपं झालेलं आहे. आता ही थीम सिलेक्ट केल्यानंतर, थीम घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी लागतात त्या लागतात प्लगइन्स. आता प्लगइन तुम्हाला इथं लेफ्ट साइडलाच दिसतील बघा, प्लगइन वर क्लिक करायचं. आता जे अननेसेसरी प्लगइन्स आहेत ते डिलीट करून टाकायचे आणि आपल्याला जे नवीन पाहिजे ते प्लगइन्स घ्यायचे. आता प्लगइन हा कन्सेप्ट काय आहे, मी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. तुमच्या घरामध्ये फॅन्स वगैरे सगळीकडे असतात, ओके, पण गॅलरीमध्ये फॅन नाहीये, फक्त तिथं तुम्हाला लाईटचं एक पॉवरचं बटन दिसतोय. तर तुम्ही काय करता की तुम्ही टेबल फॅन उचलून गॅलरीमध्ये आणता आणि प्लग करता आणि प्ले करता, म्हणजे बटन चालू क्लिक केलं की तुमचा फॅन चालू होतो. म्हणजे गरजेनुसार तुमच्या फंक्शनॅलिटी तुम्ही यूज करायच्या. नॉर्मली मी C किंवा अदर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण काय करतो की आपल्याला रिक्वायर्ड प्रोसिजर असतात ते आपण लिहून ठेवतो आणि गरजेनुसार यूज करतो. तसं प्लगइन्स जे आहेत ना, प्लगइन आपण आपल्या गरजेनुसार यूज करायचे. आता या प्लगइन्स वर क्लिक केल्यानंतर ऍड न्यू प्लगइन म्हणायचं. तर इथं तुम्हाला प्लगइन्सचे डिटेल्स दिसतात. आता कोणते कोणते प्लगइन्स घ्यायचे आहेत, आता मेजर प्लगइन आपल्याला लागतात, नेहमी लागणारे जे आहेत त्यातलं पहिलं आहे एलिमेंटर मध्ये आपण जे कंट्रोल्स असतात आपल्याला ते आपल्याला यूज करायचे असतात, म्हणून आपण एलिमेंटरी कंट्रोल घेतो. तर इथं टाईप करायचं एलिमेंटर. तुम्ही इथं टाईप करता त्यावेळेस सुरुवातीलाच येतो बघा एलिमेंटर. ओके, त्याला इन्स्टॉल करायचं. ओके, त्याच्यानंतर त्याला ऍक्टिव्हेट करायचं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्लगइन आपल्याला लागतो, इव्हेंटो एलिमेंट्स. इन्व्हेटो एलिमेंट्स इन्स्टॉल करायचं, ऍक्टिव्हेट करायचं. नॉर्मली अर्ली स्टेज मध्ये गटनबर्ग आपण वापरत होतो. आता गटनबर्ग बऱ्यापैकी जर कम्प्युटरच्या रिलेटेड जर असतील तर तुम्हाला माहित असेल, पण त्याच्यापेक्षा अगदी सोपा आहे क्लासिक एडिटर आपण वापरायचं. क्लासिक एडिटर इन्स्टॉल करून घ्यायचं. तर पहिल्याचं परत नाव सांगता का जरा? एलिमेंटर. त्याच्यात वेगळे वेगळे येत होते ऍक्च्युली. याच्यामध्ये एलिमेंटर टाईप केलं ना, एक मिनिट, ऍड न्यू ला जायचं आणि एलिमेंटर टाईप करायचं. एलिमेंटर पेज बिल्डर म्हणून येतो बघा. ओके ओके, मिळालं. भेटला. एक ई सारखा सिम्बॉल आहे बघा, दिसतो त्याच्यावर. हो, मिळालं. हा, एलिमेंटर पेज बिल्डर. इन्स्टॉल केल्यानंतर ऍक्टिव्हेट करणं गरजेचं असते. PHP इथं मला मेसेज येतोय, PHP अपडेट रिक्वायर्ड. काय मला आवश्यकता आहे का? इनसिक्युअर व्हर्जन.
हॅलो सर, ते एलिमेंटल पेज बिल्डर आहे ना, हा ते तेच घ्यायचंय का, दुसरं नाही घ्यायचंय का नाही त्याच्यात? नाही नाही, एलिमेंटर पेज बिल्डर घ्यायचं. ते आय आणि ई लिहिलंय का अशा पर्पल रंगामध्ये, तेच घ्यायचंय का? एक 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 मिनिट मी दाखवतो तुम्हाला परत. It's 22:30. हा इथे दिसतंय का तुम्हाला एलिमेंटर पेज बिल्डर? इन्स्टॉल करायचं का? हा, इन्स्टॉल करा आणि ऍक्टिव्हेट करायचं. फक्त इन्स्टॉल करून काम भागत नाही, आपल्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं. बरं. झालं का? क्रिएट युअर फर्स्ट पेज आणि वॉच द फुल गाईड. नाही, त्याची काय आवश्यकता नाहीये. क्रिएट युअर फर्स्ट पेज म्हणून. हा, असू द्या. आता आपण तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हेट क्लासिक एडिटर ऍक्टिव्हेट झालेला दिसतोय का? क्लासिक एडिटर, एलिमेंटर, इन्व्हेंटो एलिमेंट्स. सर कुठे आहात तुम्ही सर? हा, तुम्ही कुठल्या पेजवर आहे? कमेंट्स मध्ये एलिमेंटर वरती आहात का? नाही, प्लगइन्स वर मी क्लिक केलेलं आहे. तुम्ही आता प्लगइन्स मध्येच आहात का? हो हो. प्लगइन्स वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणती कोणती प्लगइन तुम्ही इन्स्टॉल केलेले आहेत आणि ऍक्टिव्हेट केलेले आहेत ते दिसतात. मी अँटी स्पॅम दिसतंय, एलिमेंटर दिसतंय, हॅलो डॉली आणि पेज लेयर असे 4-5 दिसतंय. हा, इथे ऍक्टिव्ह वर आहे ना, प्लगइन्स मध्ये ऑल, ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह, त्यातल्या ऍक्टिव्ह वर क्लिक करा. हा, 2च आहेत. कोणते कोणते आहेत? एलिमेंटर आणि पेज लेयर. एलिमेंटर आणि प्ले पेज लेअर. तर तुम्ही अजून क्लासिक एडिटर आणि इन्व्हेंटो एलिमेंट्स अजून घेतलेले नाहीये. पुन्हा जावा, ऍड प्लगइन म्हणा, ऍड न्यू वर क्लिक करा. ऍड न्यू वर क्लिक केल्यानंतर क्लासिक एडिटर दिसतो सुरुवातीला, तुम्ही क्लिक करा, त्याला इन्स्टॉल करा. सर हे कसं काय तुम्ही ठरवता की आपल्याला काय घ्यायचंय ते, का तसं काही म्हणजे ते जस्ट नॉर्मली आपण जे वापरतो ना, आता तुम्हाला काहीच माहित नाही म्हणून तुम्हाला डायरेक्टली मी सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला वेबसाईटवर काम करायला सुरुवात करता त्यावेळी तुम्हाला कळतं की बाबा अरे हा एलिमेंट याच्यामधून घ्यायचा असतोय आपल्याला. एडिटर, नॉर्मली एडिटर कशासाठी वापरला जातो, तर वर्किंग करण्यासाठी. क्लासिक एडिटर मध्ये आपल्याला कंटेंट घेता येतात, इमेज घेता येतं, मीडिया घेता येतो, म्हणून आपण क्लासिक एडिटर वापरायचा. एलिमेंटर मध्ये हा टेक्स्ट बॉक्स, बटन, लिंक वगैरे जे असतात ना, किंवा सेक्शन्स, हे घ्यायचे. नवीन एलिमेंट तयार करण्यापेक्षा त्याच्यामध्ये आहे ड्रॅग अँड ड्रॉप करायचे असतात. तर ही फंक्शनॅलिटी कशामध्ये आहे, तर ते त्याला म्हणायचं प्लगइन्स. आता कसं होतं नॉर्मली ना, हे प्लगइन्सचा अभ्यास लागतो तुम्हाला, की आता सपोज मला फॉर एक्झाम्पल पेमेंट गेटवे इंटिग्रेट करायचं आहे, तर पेमेंट गेटवे कोणते कोणते आहेत हे माहित असणं गरजेचं आहे, बरोबर का? म्हणजे आता मी रेझर पे वापरतो म्हणून रेझर पेचं प्लगइन मला वापरावं लागेल. मी समजा इन्स्टामोजो वापरतो तर इन्स्टामोजोचं प्लगइन वापरायला लागेल. मी पेपल वापरतो तर पेपलचं वापरायला लागेल. मी स्ट्रिप वापरतो तर स्ट्रिपचं वापरायला लागेल. मी समजा वॉलेट वापरतो फ्रीचार्ज, तर फ्रीचार्जचं प्लगइन मला वापरावं लागेल. आलं लक्षात? बरोबर. पण हे जे बेसिक प्लगइन्स जे आहेत ना, तर हे बेसिक प्लगइन्स तुम्हाला लागतातच. खूप चांगले प्लगइन्स आहेत हे. त्यातला एलिमेंटर हा बेसिक एलिमेंटर आहे, तो आपल्याला लागतोच लागतो. तर मग ह्याच्यामध्ये चित्र वगैरे कशी घालायची मग? जायचं, आपण पुढे जायचं आहे ना.
10 डेज चॅलेंज तेवढ्यासाठीच म्हटलंय आपण. 10व्या दिवशी तुमची पूर्ण वेबसाईट अगदी तयार झालेली असेल आणि परत ती डिलीट करून तुम्ही 2 दिवसामध्ये तुमची दुसरी नवीन वेबसाईट तयार करू शकता. बरं हा, चालेल. थँक्यू. झाले का तुमचे सगळ्यांचे एडिटर? कोणते कोणते प्लगइन्स इन्स्टॉल झालेले आहेत मला सांगा. अनम्यूट करा आणि सांगा प्रत्येकाने. आमचं क्लासिक एडिटर झालंय एलिमेंटर आणि एनवॅटो एलिमेंट्स. इन्व्हेटो एलिमेंट्स. ते दुसरे पण दिसतात. ते दुसरे पण दिसतात, हॅलो डॉली, ते वगैरे डिलीट करू का? अगोदर डिऍक्टिव्हेट करायचं. ऍक्टिव्हेट जर असतील तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायचं, प्लगइन्स वर जे प्लगइन्स दिसतात ना त्याच्यामध्ये 3 सेक्शन दिसतात, ऑल, ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह. म्हणजे ऍक्टिव्ह वर क्लिक करायचं. ओके. ऍक्टिव्ह वर क्लिक केल्यानंतर कोणते कोणते दिसतात मला सांग. क्लासिक एडिटर, एलिमेंटर, एनवॅटो एलिमेंट्स आणि पेज लेअर. पेज लेअर दिसतो. ठीक आहे, जे गरजेचे आहेत आपल्याला ते आहे तुझ्याकडे. नेक्स्ट. ओके. सायली. हा, कम्युनिकेट करा. जर तुम्ही पाठीमागे राहिला तर परत लक्षात येणार नाही. ओनली 3. मल्हार कुलकर्णी. कोणते कोणते आहेत तुमचे? 3 कोणते दिसतात तुम्हाला? अँटी स्पॅम म्हणून एक आहे, हा क्लासिक एडिटर आहे हा. आणि पॅक वर्डप्रेस आहे. ओके, म्हणजे तुम्ही क्लासिक एडिटर तुमच्याकडे आहे, एलिमेंटर तुम्ही ऍक्टिव्हेट केलेलं नाही अजून? आहे आहे. क्लासिक एडिटर, एलिमेंटर आणि पेज लेअर असे 3च आहेत. ओके, अजून तुम्हाला एक प्लगइन घ्यायचं, इन्व्हेटो एलिमेंट्स. इन्व्हेटो एलिमेंट्स असं आहे की तुमचं जर नॉर्मल पेज तयार करायला तुम्हाला 1 दिवस लागत असेल तर तो तुम्हाला 1 मिनिटात तयार करून देतो. म्हणून इन्व्हेटो एलिमेंट्स वापरायचे. मी घेते. हा, प्लगइनला जावा, ऍड न्यू प्लगइन, इन्व्हेटो एलिमेंट्स. ओके, ठीक आहे. आता हे थीम्स, पेजेस आणि प्लगइन्सचा उपयोग आपण कसा करणार आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगायची आहे की याच्यामध्ये प्लगइन्स साठी ऍफिलिएट आहे, म्हणजे खूप चांगले प्रकारे तुम्ही याच्यामध्ये पेमेंट्स कमवू शकता.
तुम्ही तुमचे आता याच्यामध्ये जे फ्री मध्ये आपण जे वेबसाईट तयार करणार आहे त्या सर्व फ्री मध्ये फ्री जे आहे त्याचा उपयोग करून आपली वेबसाईट बनवणार आहे. पण याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की पेड व्हर्जन मध्ये भरपूर तुम्हाला फंक्शनॅलिटीज भेटतात. तर मार्केटमध्ये तुम्ही जे प्लगइन्स आहेत त्याचा ॲफिलिएट घेऊन शेअर करू शकता, विकू शकता आणि चांगले पैसे भेटतात. म्हणजे साधारण 150, 200, 300 रुपये तुम्ही एका प्लगइनच्या पाठीमागे कमवू शकता. पण हे जे आहे ना, हे वन टाइमला तुम्ही पे करा आणि तुमचे जे कस्टमर्स जे आहेत ते कस्टमर कडून सपोज तुम्हाला एक 10 प्लगइन चांगले महत्वाचे आहेत, तुमचे प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर तुम्हाला माहित आहेत, तर 10 दिवसासाठी तुम्हाला नॉर्मली हार्डली 1000 रुपये वगैरे असे सबस्क्रिप्शन चार्जेस भेटतात. तर 10 दिवसामध्ये दिवसाला तुम्ही 10 प्लगइन डाउनलोड करू शकता. ओके, तर 10 दिवसात 1 महिन्यासाठी तुम्ही नाही म्हटलं तर जवळपास 300 प्लगइन डाउनलोड करू शकता आणि तुमच्या कस्टमरसाठी वापरू शकता. म्हणजे 1000 रुपये मध्ये तुम्ही 50,000 रुपयाचं काम करू शकता का? तर करू शकता. ते कसं करायचं वगैरे आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहू. पण आता जे सुरुवातीला आता जे आपण पाहणार आहे ते सर्व फ्री प्लगइन्स आणि फ्री थीम्स चा उपयोग करून चांगली वेबसाईट कशी बनवायची हे आपण बघणार आहे. ओके, आता आपण Q&A सेशनला यायचं आहे. तर हा जो आजच्या सेशन मधला जो पार्ट झाला याच्यामध्ये न कळलेली गोष्ट तुम्हाला कोणती आहे किंवा कळलेली अगोदर सांगा आणि काही क्वेश्चन असतील तर ते पण विचारून घ्या.